मित्रहो नमस्कार. सत्तेपुढं शहाणपण चालत नाही असं म्हणतात आणि सत्ता मिळवण्यासाठी आज कोण कोणाचे पाय पकडेल हेही सांगता येत नाही आणि कोण कोणाला मिठीत घेईल हे देखील सांगता येत नाही. असंच असताना महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर पुणे महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष आणि अजित पवार गट एकत्र येणार अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलेलं असताना किंवा हे दोघं जण एकत्र येणार हे पक्क झालेलं असताना शरदचंद्र पवार पक्षाचं राष्ट्रवादीचं काम करणारे पुण्यामध्ये आदरणीय प्रशांत जगताप यांनी पक्षाला रामराम ठोकलेला आहे. आणि हा रामराम ठोकण्यामागचं कारण म्हणजे अजित पवार यांच्यासोबत युती. खरं तर एकीकडं शरदचंद्र पवार पक्षातले अनेक कार्यकर्ते पुरोगामी विचारधारा आणि फुले शाहू आंबेडकर अशी आमची विचारधारा अशा प्रकारची वक्तव्य करत असताना दुसरीकडं भाजपसोबत गेलेले अजित पवार यांच्यासोबत वैचारिक युती होऊ शकत नसताना किंवा यांच्यासोबत सत्तेची समीकरणं जुळत नसताना देखील पुण्याची सत्ता मिळवण्यासाठी शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येणार. मला वाटतं हा सगळ्यात मोठा विनोद आहे आणि म्हणूनच प्रशांत जगताप नावाचा हाडाचा कार्यकर्ता जागा होतो, त्याच्या अंगातली विचारधारा जागी होते आणि आज प्रशांत जगताप यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. प्रवेश करताना प्रशांत जगताप यांनी सांगितलं की माझं शरद पवार गटातल्या कुणाशीही वैर नाही, फक्त भाजपसोबत गेलेल्या अजित पवारांसोबत युती होऊ शकत नाही, कारण एकदा माणूस त्या वळचणीला जाऊन मांडला की परत नंतर खालच्या पायऱ्यांवरती युती करणं म्हणजे सत्तेसाठी तडजोड करणं आहे आणि ही तडजोड होऊ शकत नाही. यासाठी प्रशांत जगताप यांनी खऱ्या अर्थानं आज सत्तेला लात मारून विचारधारा जपण्याचं काम केलेलं आहे आणि आज महाराष्ट्राला अशा विचारधारेची गरज आहे. अशा प्रकारच्या भावना महाराष्ट्रातल्या अनेक पत्रकारांच्या, अनेक विचारवंतांच्या झालेल्या आहेत. प्रशांत जगताप यांनी खऱ्या अर्थानं काय केलं तर आज सत्तेजवळ असताना प्रशांत जगताप यांनी कुठंतरी सत्ता मिळवण्यासाठी शत्रूच्या गळ्यात गळं टाकणं हे प्रशांत जगताप सारख्या कार्यकर्त्याला कधीही मान्य नाही. म्हणून प्रशांत जगताप यांनी जाहीरपणे सांगितलं की भाजपसोबत गेलेल्या अजित पवार यांच्यासोबत आमची युती होऊ शकत नाही, कारण एकीकडं शरदचंद्र पक्षाचे पवार गटाचे रोहित पवार वगैरे असतील, हे जेव्हा भाषणामध्ये विचारधारा असं गळं काढून ओरडतात ना, त्या नेत्यांना मला सांगायचे प्रशांत जगताप यांच्यासारखा निर्णय घ्यायला हिंमत लागते. सत्तेची समीकरणं जुळवताना जेव्हा आपण शत्रूच्या गळ्यात पडतो, विचारधारा सोडतो, तेव्हा मात्र तुम्हाला सत्ता मिळेल, परंतु तुमच्यातली विचारधारा तेव्हा संपलेली असेल. म्हणजे एकीकडं शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते किंवा सुप्रियाताई असतील, सुप्रियाताई प्रशांत जगतापांना असं म्हणाल्या की नाराजी घरात चालते, लोकशाहीमध्ये चालत नाही. आदरणीय ताईंना मला सांगायचंय की प्रशांत जगताप सारखा हाडाचा कार्यकर्ता तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. कृपया प्रशांत जगताप यांनी आज जो काँग्रेसमध्ये प्रवेश जो केलेला आहे तो मला वाटतं आजच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला उभारी देणार आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा. धन्यवाद.